नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले, हनुमा बाजारला गेलेल्या जोतेची माघारी येण्याची वाट पाहत असतो. आता पुढे. माझा एक डोळा हातातल्या घड्याळावर, एक स्टेशन वाटेकडे. काय सांगावं, जोत्या एखाद्या वेळी लवकरही यायचा. माणसाला आपलं मरण आधीच कळतं. मन आतल्या आत खायला लागलं. न आला म्हणजे बरं, नाहीतर सारा बेत फिसकटायचा. आज गुरुवार, पठ्ठ्या वर बाजाराकडंही जाईल. सारं उरकून याला त्याला 4-5 वाजतील. आपल्यासारखा तो थोडाच घाईत बाजार उरकतोय. सारं शिस्तीनं करणार. एक वस्तू 10 ठिकाणी चौकशी करून घेणार. दुकानात 4 पैसे कमवायचे म्हटलं म्हणजे एवढा बारकावा करणारच तो. स्वस्तातला माल आणायचा आणि 1 नंबरचा म्हणून विकायचा. हळदीत भुसा मिळवायलाही पट्ट्या कमी करत नाही. तेलात पाणी मिसळत नाही हे नशीब समजायचं. सारं चोखळून बघायची सवय लागलेली. नोकरदारासारखं सांगितली किंमत की मोजलं पैसं असं थोडंच आहे त्याचं. जात मुलकाची चेंगट. कोथिंबीरीच्या काडीचं सुद्धा 4 पैसे करणार. पुढे बांधून आणलेले कागदच रद्दी म्हणून वापरणार. या माणसांचं जगणंच विचित्र. दावणीला 4 जनावरं असली तर सारं दूध डेअरीला घालणार. तान्या पोरानं दूध मागितलं तर म्हणतील, दूध मागतोयस होय भडव्या, आईला पे नाहीतर गाढविणीला पे. भयान काटकसर. डासाच्या पोटातलं रक्त आपलं म्हणून काढून घेत नाहीत हेच नशीब समजायचं. 5 पैशाची चिमणी छाप पावडरची पुडी 4 आण्याला विकणाऱ्या या सांदाडीतल्या सावकारांना काय म्हणायचं. जेवण होताच रुक्मिणीनं भांडी आवरली, फडक्यात व्यवस्थित बांधली. फडक्याच्या दुसऱ्या टोकाला राहिलेल्या शेंगा व्यवस्थित बांधल्या. चरवीतलं पाणी विझवलेल्या काटक्यावर टाकलं. इकडं तिकडं पडलेले बोराटीचे भारे उचलले, लांब टाकले. निघाली रुक्मिणी घराकडं. महादूही पाठोपाठ निघाला. मनात म्हटलं, जातोय ना, जाऊ द्या. सकाळी 8ला आलाय, आता 2 वाजायला आलेले. पुन्हा एकदा साऱ्या रानात चक्कर टाकली. सप्पई केलेल्या खळभर जागेत रोजगारी बोलावलं. घराकडची कामं आटपून बाजा आलाच. त्यानं सरासरा कामं उरकायला सुरुवात केली. साऱ्या रोजगाऱ्यासनी ओरडून जमिवलं. करणी भरायला सुरुवात केली. बाजी खसदिशी पोतं ओढायचा, ओतायचा. आम्ही दोघं सरासरा ढीग करायचो. एक म्हातारी म्हणाली, मालक आटवा तरी कशाला, साऱ्यात शेंगा न्या की गोळा करून. म्हातारी ओशाळली. असं कसं म्हणत उसनं हसायला लागली. काल कितवा वाटा केला होता? 12वा. आज 11वा. बरं झालं देवा. प्रत्येक पोतं मध्ये ओढायचा, ओतायचं. सरासरा समान 11 ढीग लावायचे. आमचा बाजी अशा कामात लई ताठ. बघता बघता समान ढीग करायचा. मी लगेच ओरडायचो, हे घ्या, उचला कोणचा ढीग हवाय त्यो. रोजगारी साऱ्या ढिगावरनं डोळं फिरवायचं. त्याला एखादा ढीग मोठा वाटायचा. माझी घाई सुरू व्हायची. तसा तो पटदिशी वाटा करून रिकामा व्हायचा. मनासारखा ढीग घेऊन बी गिराईक समाधानी नसायचं. हापापल्या वाणी साऱ्या शेंगाकडं बघत राहायचं. ज्यानं जास्त शेंगा तोडल्या असतील त्याच्याबद्दल साऱ्यांना हेवा वाटायचा. पुन्हा पटाटा शेंगा ओतायच्या. तसंच ढीग करायचं. ढीग उचलून पळणारा पळाला की राहिलेल्या शेंगा
लगेच पोत्यात भरायच्या. वळकटीतलं एक एक पोतं भरलं जायचं. 2 पोत्यामागं घमेलभर शेंगा सुटायच्या. एक एक रोजगारी मी आटपत होतो. तेवढ्यात जगू आला. न सांगता काम करायला लागला. त्यानं खांद्यावरचा टॉवेल टापरीगत कानाला बांधला. बाह्या दुमडल्या. लागला सरासरा हात हलवायला. 10वा वाटा केला होय अण्णा? होय. कशाला करायचा? 12वा द्याचा. त्यासनी काय? आज 10वा, उद्या 17 करा म्हणतील. शेरगावात बघा, 8 आण्याला मुठभर शेंगा मिळते त्या. असू दे बाबा, आवर लवकर. एवढी कसली घाई मी म्हणतो? सारे आराच. अरे ह्या एवढ्या आरा काय आम्ही आमच्या पोटात घालायला ठेवल्या त्या वय? शेंगा माती तशीच शेंगाला. लेकानू, तुम्हाला काळवटात शेंगा उपटायला न्यावं. जगूच तो एक बोलून थांबतोय वय? पोतं स्वतः ओतायचा नाही. ज्यानं तोडलं त्यालाच ओतायला लावायचा. एखाद्याला उचलं ना तर चिडायचा. कचक्यात पोतं उचलायचा आणि म्हणायचा, धर्माला खातोयास होय? कष्टाचं खावं लागतं. माणसं हसायची. सारी रोजगारी घराकडं पळाली. त्यांची शेरडं करडं दोरीला हिसकं देत का होईना त्यांच्या मागे गेली. तसं मी जगूला म्हणलं, पळ, गाडी आण जुपून. गेला. शांतपणे गेला. त्यानं एकही शब्द विचारला नाही. बहुतेक त्याला बापूंनी सारं सांगितलं असावं. त्याच्या गप्प बसण्यावरून ते जाणवत होतं. बाजी सरासरा पोती बांधत होता. काही दाबनानं शिवत होता. फाटक्या पोत्यात डोळे ढाळे खुपसून भोकं बुजवायला बघत होता. 5 मिनिटात जगू गाडी घेऊन आला. खांद्यावरचा आसूड बावकाडावर ठेवत खाली उतरला. 7-8 पोती बाजीच्या मदतीनं त्यानं गाडीत चढवली. मी दांड्या धरल्या. सारी पोती भरून झाल्यावर दोन्ही बावकाडा दोरीनं नीट आवळली. म्हशीसाठी ओझभर ढाळं आत टाकलं. जगू, तू आणि बाजी जा आता घराकडं. मी येईन दिवस मावळस तवर. मी बी येतो गाडी सोडून माघारी. नको येऊ. कशाला हेलपाट मारत बसतोयस? पोती नीट लाव सोप्याला. बापूंनी औषध नसलं घेतलं तर घ्यायला लाव. बाजी, तू जेवण आटपून थांब घरी. होय. आणि ही ढाळं परड्यात टाक मसरा मोरं. बाजी, तेवढी वैरण बी तोडून ठेव. नीट हातापायाकडं बघ. काल पिवळं धम्मक जनावर शिरलंय त्यात. होय. चलू का? हां, जा. दोघांनी गाडी गावाकडं पळवली. मी काठी खांद्यावर टाकून मोकळ्या वावरातून चक्कर टाकली. आधीमधी पडलेलं ढाळं गोळा केलं. नीट ढिगावर टाकलं. काठीवरून हात फिरवीत वर स्टेशनकडं नजर टाकली. लांब बेरडाच्या वळणात ज्योतिराम दिसला. गडी हळूहळू येत होता. आलटून पालटून हात बदलीत होता. बाजाराचं गटुळं डोक्यावर सावरीत हातातला डब्बा पेलत येत होता. आमच्या रानातनं जाणाऱ्या पायवाटेच्या कडेला भला मोठा ढाळ्यांचा ढीग म्या लावला होता. त्या ढिगाच्या आड बसलो. हातात दांडकं होतंच. ज्योतिराम नेहमीच्या सरावानं लगालगा निघाला. नेमका ढाळ्याजवळनं पुढं सरकला. मी उठणार तेवढ्यात त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. पट्ट्या गावाकडं बघत खाली बसला. बिडी काढली. 2 झुरकं मारलं. टाळक्याची टोपी सरळ केली. पुन्हा ओझं उचलून वानरागत निघाला. तसा मी ओरडलो,
जोत्या, थांब तिथं. आवाज ऐकूनच भडव्याच्या काळजाचं पाणी झालं. त्याचा चेहरा तर उतरलाच, पण हातपाय डगमगायला पण लागले. मी 4 ढिंगातच त्याला धरला, गळ्याला हात घातला. भडव्या, 6 महिन्यापूर्वी अंधारात माझ्यावर काट्या टाकणारा तूच ना? मला दोघांनी मारलं, आता मी तुला मारणार. असल मनगटात हिम्मत तर चालीव काठी. त्याने तोंड उघडायच्या आतच मी खांदा घोसून एक सनसनात तडाखा लावला. एका थापडीतच टाळक्यावरचं ओझं कोलमडलं. हातातला डबा लाथेनंच उडवला. 2 ठोक्यातच जोत्याला आडवा केला. जोत्या बोंबलू लागला. जोत्या, गा काढू नकोस चामखिळ्या. आज मी तुला असा मारणार आहे की कायमचाच बाद झाला पाहिजेस तू. अरे हनम्या, माझं ऐक तू, नको मारू मला. मी चुकलो बाबा. माझा बाजार गेला कोच्या खात. भडव्या, हिरवागत चेचून अंगाची सालं काढतो का नाही बघ. लगावला ठोका. नको मारूस, म्हातारा माणूस मी. तू म्हातारा आहेस वय गाबड्या? पाराजवळ फिरवून काठी टाकताना कुठं गेलं होतं तुझं म्हातारपण? त्या टाइमला मी मेलो असतो तर घरदार लिलावात काढायला आला असतास तू. चुकलं बाबा, पाहिजे तर तोंडात मारून घेतो. तू कशाला मारून घेतो यास? हे टिक्कारनं कशाला तुला पळवायला आणलंय होय चुतमारीच्या? तुम्हाला काय भोट समजलास? नुसता तुझ्या पोराला बोललू तर असा सूट घेतलास होय? भयान चोपला जोत्याला. भुईबडिवल्यासारखा घोट्यापासनं खांद्यापातूर चोपून काढला. कपाळावर असा रट्टा लगावला, डोळ्याच्या वर खोकच पडली. मेलो अशी दोन्ही हातांनी त्यानं बोंबलायला सुरुवात केली. नाकातनं धार लागली. गुडघा फुटला. पायाचं गोळं असं सडाकलं म्हणता की त्याला ओरडायला सुद्धा येईना. बसलो छाताडावर. गालफाड घवसून 2-3 ठोकं लगावलं. वरचं अर्ध दात एकाच फटक्यात पाडलं. केसाला तिळा घालत म्हटलं, बघतो तुला कोण वाचिवतोय त्यो. मी चोपत होतो, जीव खाऊन वरडत होतो. जीव घेणा ठोका बसताच गुरासारखा ओरडत होतो. त्याचं पडलेलं गटुळं मी ओढलं, फाडलं. रानीर गूळ पावडर विस्कटली. साबणवड्या काडीपेट्या टाकल्या ठेचून. तेलाचा आकबंद डबा त्याच्या अंगावर ओतला. भडव्या, लय माजलायस होय, आता पेटवूनच देतो तुला. मी काड्यापेटी उचलणार तेवढ्यात जोत्याच्याच घराजवळ राहणारा कोंडीराम धावत आला. आर नको मारू हनुमा. का, सासरा आहे तुझा? अरे तसं नव बाबा, नको मारूस. एखाद्या वक्ती काहीतरी भलतंच हुयाचं. टाक ती काडी पिटी. मी जोत्याला जित्ता सोडणार नाही. कोंड्या, तू मधी पडू नको. चालायला लागितनं. अरे पर हानमा, असं एकेरीव येणं बरं नव्ह. तू नको शिकवूस, जा. तेवढ्यात आमचा जगू पळत आला काठी घेऊन. तसा मी ओरडलो, अरे जगू, तू नको मधी पडू. माझा मी गुतीन एकटा, तू मोकळा राहा. तू गुतलास तर ह्या भडव्यासनी रान मोकळं होईल. किती उड्या मारतोय बघतो की. असं म्हणत जगूनं फिरवून धोपाटी टाकली. तडाखा असा वरमी लागला की झटक्यात जोत्यानं डोळंच फिरवलं. मला वाटलं मेला, पण कुठलं मरतंय. तसंच बेशुद्धावस्थेत पडून राहिलं.
गावाजवळ महादेवाच्या देवळात नेहमी राहणारा बुवा चिलीम मारून स्टेशनकडून आला. अगदी जवळ भिडला. डोळे मोठे करून म्हणाला, अरे रे, क्या कर रहे हो? मत मारो इसे, यह अच्छा नहीं. सब भगवान की भूमि है. एखाद्या मूंगफली का ढाळा उपटला असेल, इसलिए इतना मारना. खराब है ये बात भगवान. ए गोसावड्या, भडव्या, चोराच्या बाजूनं साक्ष देतोयास होय? असं म्हणत काठीचा एक फटका लगावला. कपनी नाचवीत गोसावडं पळालं. साऱ्या गावात त्यानं बातमी पोचवली. मोठ्यानं रडून साऱ्यांना पाठीवरचा वळ दाखवू लागलं. मी आणि जगू जेव्हा घरी आलो तेव्हा दिवस मावळला होता. सोप्यातल्या देवळीत दिवा जळत होता. बापू वाटच बघत थांबले होते. आम्ही पाय धुवून आत आलो. आमच्या विजयी मुद्रा बघून बापू सुखावले. या बसा. रुक्मिणी, यांना चहा आण. बाजी, पळ, सांगितलेलं काम कर. कुणाला सुधीक संशय येता कामा नये. बापूंनी एकदा माझ्याकडं पाहिलं. ओळखायचं ते ओळखलं. खोल खिशातून पानाची पिशवी काढली. लांब लचक दोरी सोडली. सुपारी कातरत म्हणाले, पोरांनो, जे झालंय ते योग्यच झालंय. आता हितनं मोरचं काम माझं. तुम्ही काळजी करू नका. मला माहिती गाव गप्प बसणार नाही, पण घाबरायचं नाही. साऱ्यासनी डिवचल्यावानी वाटणार, टगे फुतकारणार, पण घाबरायचं नाही. चराव हंड्यात शिजणारं मेंढरू चटक्याला कसं घाबरल? उठा, आधी जेवणं उरकून घ्या. बाजी आत्ता बातमी आणल. खरं तर माझं जेवणावरही चित्त नव्हतं. अंगभर भणाणलेलं सुडाचं वादळ अजून शमलं नव्हतं. भाकरीचे तुकडे मोडतानाही बोटं शिवशिवत होती. मंद दिव्याच्या उजेडात रुक्मिणी देवीसारखी शांत बसली होती. अंधारात पांढरी शुभ्र मीरा उठून दिसावी तशी ती वाटत होती. तिच्याही मनात खोलवर कुठेतरी झंझावत गोंगावत होता, पण ती बोलून दाखवत नव्हती. तिच्या सतेज डोळ्यात वैलावरचा दिवा मंदपणे तेवत होता. काळ्याभोर टिप्या कुत्रा कान उंचावीत कसला तरी अंदाज घेत होता. तो भुंकला तसा मी सावरलो. बाजी आल्याचा सुगावा लागताच आम्ही सारेच हात धुवून बाहेर आलो. सोप्यात उभ्या उभ्याच बोलू लागलो. त्यानं बातमी दबक्या आवाजात सांगितली. तशी सारी परिस्थिती लक्षात आली. मी जोत्याला मारल्याची बातमी साऱ्या गावाच्या पोटात घुसली होती. घरातला माणूस मेल्यासारखा जो तो हैराण झाला होता. पवाराचा दादू, नकटा भाऊसाब, संतू जाधव, ज्योत्याच्या शंकर्या सारी टगे मंडळी एकत्र झाली होती. मोठ्या मोठ्यानं ओरडत शिव्या देत पाराजवळ जमली होती. गाव गोळा करायला धडपडत होती. अरे बघता काय, जगतापाच्या पोरानं ज्योतिरामाला मारला. पेटवा बोळं. आई घाल्याचं घरच देऊया पेटवून. एकुलतं एक जगतापाचं घर साऱ्या गावाला आव्हान देतंय काय? शंकर्या तर दारूत झोकून आला होता. बटरासारखा एक एक डोळा गरागरा फिरवत होता. कुऱ्हाडीचा दांडा पारावर आपटीत म्हणत होता, लय माझाला आल्यावानी करतो या हनम्या. त्याचं सारं घरच कापून काढतो. लय दिवस झालं. जात काळजात सलतीया. भडव्याचा पाय काढल्याशिवाय राहणार नाही. अरे राहू दे शंकर, कुणीतरी समजूत घालायची. राहू दे कसं, आम्ही काय हातात अंबाबाईचं चुडं भरल्यात वय?
आवाजानं गाव दणाणत होतं. काटेरी शिव्या ऐकून अंधारातला मारुतीसुद्धा हादरत होता. गोरगरीब खोपटात बसल्या जागेवर आडवी होत होती. भांडणं ऐकायला सोकावलेली रिकामचोट माणसं पाराकडं वळत होती. चेव चढला होता. युवयाला मार बसल्यावानी तो चिडून बोलत होता. धन्यवाद.